पण हा कार्यक्रम जसं मी म्हणतोय की रॅक मीडियाने आपल्याला छान पद्धतीने ऑर्गनाईज करून दिलेला आहे, पण एक नाव ज्याच्यामध्ये आहे ते म्हणजे डॉक्टर अविनाश फडके सर. मी हालाकी इतका वेळ खरंच म्हणजे सरांचा प्रोफाईल जेव्हा मी बघितला तर म्हटलं बापरे सर, एवढा प्रोफाईल मला कशा पद्धतीने घेता येईल. पण खरंच खूप छान काम स्वतः सर MD DPB आहे. तुम्ही जर बघाल तिथे तुम्हाला दिसतंय ॲजिलस डायग्नोस्टिक डॉक्टर फडके लॅब्सचे ते सर्व आहेत. त्याचबरोबर पॅथॉलॉजी सर्व्हिसेस आणि ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये प्रेसिडेंट आणि मेंटर म्हणून ते काम करतात. त्याचबरोबर फॉर्मर डायरेक्टर इंडिया वेंचर हेल्थकेअर फंड हेडेड बाय मिस्टर पुरवार, फॉर्मर SBI चेअरमॅन अँड मिस्टर अजय प्यामल. त्याचबरोबर ही इज दी ॲडवायझर टू फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया. आगा खान इंटरनॅशनलचे मेंबर आहेत, मेंबर ऑफ स्टिअरिंग कमिटी ऑफ आगा खान इंटरनॅशनल. कॅनकेअर ट्रस्ट कॅन्सर हॉस्पिटलचे ट्रस्टी आणि मेंबर ऑफ गव्हर्निंग बोर्डमध्ये सुद्धा त्यांचं नाव आहे. त्याचबरोबर गेस्ट फॅकल्टी मेंबर्स टाटा इन्स्टिट्यूट ऑफ त्याला आपण टेस्ट म्हणतो सोशल सायन्सेस फॉर हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन कोर्स. त्याचबरोबर गेस्ट फॅकल्टी मेंबर्स आहेत BARC ज्याला आपण म्हणतो भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर, आणि गेस्ट फॅकल्टी म्हणून MD पॅथॉलॉजी स्टुडंट बॉम्बे युनिव्हर्सिटी, आणि गेस्ट फॅकल्टी म्हणून टाटा मेमोरियल हॉस्पिटल. त्याचबरोबर बरेचसे अवॉर्ड्सनी त्यांना सन्मानित करण्यात आले. ज्वेल ऑफ रिया अवॉर्ड, नॅशनल डायग्नोस्टिक फोरम अवॉर्ड 2024, इकॉनॉमिक टाइम्स हेल्थकेअर अवॉर्ड, मिड डे हेल्थ अँड वेलनेस आयकॉन अवॉर्ड्स, मराठी उद्योग भूषण अवॉर्ड, लीडिंग लाईट अवॉर्ड, असे बरेचसे अवॉर्ड सरांच्या नावी आहेत. त्याचबरोबर फक्त अवॉर्ड्स नाही तर खूप साऱ्या CSR ॲक्टिव्हिटीज थ्रू ते समाजाला सुद्धा आपलं जे देणं आहे ते देत असतात. त्याच्यामध्ये त्यांच्या लॅबने बऱ्याचशा ठिकाणी सर मला वाटतं 50% जास्त डिस्काउंटमध्ये, म्हणजे आज ह्या क्षेत्रात आपण बघतो की खूप बिझनेस ओरिएंटेड म्हटलं जातं, पण नुसता बिझनेस न बघता 50% जास्त डिस्काउंट देऊन अशा ठिकाणी जसं मग आपण हाजी बचाव अली आई हॉस्पिटल आहे, माईम मॅटर्निटी हॉस्पिटल आहे, नाना पालकर स्मृती गोखले डायग्नोस्टिक सेंटर आहे, लालबागचा राजा, अशा विविध ठिकाणी आपल्यासोबत मी त्याच्यावरती येणार होतो की आपण पण जिथे जिथे काम केलं त्यांच्यासोबत तिथे प्रत्येक ठिकाणी बिझनेस हे ह्याला प्रायोरिटी न देता समाजासाठी काहीतरी काम करावं म्हणून त्यांनी प्रत्येक ठिकाणी 50% डिस्काउंट आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिले आहेत. किंवा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सरांसाठी. आणि आपण त्यांचा इथे आज सन्मान करणार आहोत. डॉक्टर अविनाश अच्युत फडके सरांसाठी जोरदार टाळ्या. आणि मी विनंती करतो सगळ्याच मान्यवरांना, मला वाटतं आपण त्यांचा सन्मान करूया. ॲजिलस डायग्नोस्टिक डॉक्टर फडके लॅब्स याचे ते प्रमुख आहेत आणि सुंदर असं काम ह्या क्षेत्रात गेली अनेक वर्ष आणि सर मी आपल्याला विनंती करेन की आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं. पहिलं अर्थसंकेतच्या रचना बागवे, अमित बागवे यांनी ही कल्पना माझ्यासमोर मांडली तेव्हा मी म्हटलं की खूप कठीण कल्पना आहे, कारण कुठलीही हॉस्पिटलची ॲक्टिव्हिटी त्या हॉस्पिटलला त्याचं श्रेय हवं असतं. म्हणजे एखादा कार्यक्रम ते करतात त्याचं श्रेय, ब्लड डोनेशन कॅम्प असेल तो हॉस्पिटल स्वतः ऑर्गनाईज करतो, त्याला मध्ये अर्थसंकेत नको असतो कारण त्यांचं त्याप्रमाणे ब्रँडिंग होतं. पण त्यांनी मला विचारलं आणि मग मी डॉक्टर शिकार खाने, डॉक्टर कुडवा, डॉक्टर मनीषा तालीम असे अनेक मान्यवर डॉक्टरांची त्यांना कॉन्टॅक्ट करायला सांगितलं. याचं कारण आहे की मला साधारण माहिती आहे की कोण लोक सोशली ओरिएंटेड प्रोग्राममध्ये भाग घेतील. अनेक बिझी डॉक्टर आहेत पण सगळे सोशली ओरिएंटेड प्रोग्राममध्ये एवढे इंटरेस्टेड नसतात. अशा परिस्थितीत जिद्दीने त्यांनी हा कार्यक्रम आठवडाभर केला, त्यामुळे खरं म्हणजे त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. आणि मी एवढंच म्हणेन की मला देवाच्या कृपेने ॲजिलस डायग्नोस्टिक म्हणजे पूर्वीची SRL लॅब, त्याची आधी पिरामल डायग्नोस्टिक डॉक्टर फडके लॅब, त्यातले डॉक्टर फडके कॉमन आहेत. मी काही केलेलं नाही, पार्टनर एकमेकांशी बदलत गेलेत, त्याच्यात माझा काही सहभाग नाही आहे. तर हा प्रवास गेले जो मी 80 साली MD टाटा कॅन्सरवरनं झालो. मी सगळ्यात मोठं भाग्य, आत्ता मी पंडित सरांशी बोलत होतो तेव्हा त्यांना सांगितलं की सगळ्यात मोठं भाग्य असं आहे की माझे जे टाटाचे सगळे टीचर होते MDला शिकवणारे आणि त्यावेळेचे डॉक्टर प्रधानांसारखे जे सर्जरीला असणारे टीचर आहेत, डॉक्टर प्रधान आहेत, डॉक्टर कन्नन आहेत, डॉक्टर सायकिया मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत, मग डॉक्टर चिनॉय, डॉक्टर बोर्जेस, डॉक्टर कृष्णमूर्ती, ह्या सगळ्या व्यक्ती माझ्या
आयुष्यात 80पासून ते आत्तापर्यंत संबंधित आहेत. बहुतांशी व्यक्ती यांना त्या प्रकारे माझ्याबरोबर आता काम करतायत. म्हणजे हे भाग्य फार कमी लोकांना लागतं की तुमचे जे गुरुस्थानी असणाऱ्या व्यक्ती असतात त्यांचे तुमचे दृढ संबंध पुढे 45 वर्ष चालू राहतात. तुमचं शिक्षण संबंध याच्यात मी मला सर्वात भाग्यवान समजतो आणि त्यांच्या कृपेमुळेच आपण आईवडिलांचं स्मरण नेहमी करतो, पण मला वाटतं शिक्षकांचा रोल जो आपल्या आयुष्यात असतो तो आईवडिलांइतकाच किंवा जास्त महत्त्वाचा असतो. तर त्यांना नमस्कार करून मी माझं भाषण संपवतो. खूप धन्यवाद सर.